काय बायकोनी पण कामाला लावून दिले सकाळी सकाळी. ती भाजीवाली पण उठली का नाही काय माहिती, का झोपेलेच अजून काय माहिती काय करावं. हो भाजीवाली बाई, भाजीवाली बाई आले आले. कोण आहे? का? हा अहो मी आहे. काय हो दादा इतक्या सकाळी सकाळी कसं इकडे अहो आलो बा भेटायला. भेटायला? हा भेटायला म्हणजे भाजी घ्यायला. असं असं भाजी हा घ्यायला? मार्केटला बघितलं, म्हटलं मार्केटला काही दिसलं नाही. आता इतके सकाळी सकाळी मार्केटला नाही, अजून मार्केटला 7-8 वाजता येते मी. 7-8 वाजता का? हा अरे काय ते डब्याला भाजी नाही म्हणून मी भाजी घ्यायला आलो. असं पण हा. आता घरात तर भाजी नाहीये. आणि मग काही असेल तर द्या ना मग. नाही ना, आता घरात तर काहीच नाही. मी आज मार्केटून आणलं पण नाही काही. कारण मला कामावर जायचंय, डब्याला काहीच नाही ना. अरे देवा, पण मी आता मार्केटून काहीच आणलं नाही. मग काही कांदे वगैरे आहे का? कांदे? हा. तुम्ही काल रात्रीला कांदे घेऊन गेले माझ्याकडून 1 किलो. हो. पाटी पण नाही दिली आणि पैसे पण नाही आणले. नाही हो, मी नव्हतो ना. मी 4-5 दिवसापासून गावी गेलो होतो. काय सांगता? काल रात्रीला तर तुम्ही 1 किलो कांदे नाही घेऊन ना. गेले उधारीवर. नाही मी नव्हतो, दुसरं कोणी असेल. नाही ना दादा. अहो मी कशाला येऊ, माझी सासूबाई आजारी आहे म्हणून मी तिकडे गेलो होतो. असं? हा. तुमच्यासारखाच माणूस आलता, माझी मग? पाटी पण घेऊन गेला, उलट उधार कांदे घेऊन गेला 1 किलो. हा मग ते माहिती नाही मला. मी आता आलोय, मला कांदे द्या, मला भाजी बनवायची आहे आणि कामावर जायचे डबा पण घेऊन. माझ्या कांद्यांचे बी 1 किलो कांदे बी गेले, पैसे बी गेले आणि पाटी बी गेली म्हणजे माझी. अहो तुम्ही बघायचं ना कोण व्यक्ती कोण माणूस आहे. अहो तुमच्यासारखाच दिसला मला. आला माझ्यासारखा? हा मग अहो असं कसं होईल? पूर दिखतो तुमच्यासारखा. हा मी तर कपडे गिपडे सर्व तुमच्यासारखं बिलकुल. मी 5 दिवस झाले गावी गेलो होतो. काय सांगता? मग का तुम्हीच तर नव्हते काल? नाही हो, मी कशाला येऊ इथं, मी कशाला येऊ. नक्की ना? हो नक्की. काय शपथ घेऊ सांगा, कोणाची शपथ घेऊ सांगा. नको नको ना? नका घेऊ, नको हा, शपथ नका बरं. घेऊ. गेलं बाई, कांदे बी गेले, पाटे बी गेले आणि पैसे बी गेले, हा सगळं मग ते बघा तुम्ही आता काय करायचंय काय मला ते. असं वाटलं तुम्ही दादा हो, नाही हो, म्हणून मी देऊन कशाला दिलं. येऊ. मी 5 दिवस झाले, सासूबाई आजारी आहे म्हणून मला फोन आला, मी लगेच निघालो. असं हम्म. मी आता मी म्हटलं तुम्ही रोजच्याला भाजी घ्यायला तर माझ्याकडे, म्हणून तुम्ही कांदे घ्यायला आले इथपर्यंत. नाही ना, आता भाजीपाला नाही म्हणून मी मार्केटला बघितलं. मार्केटला तुमची भेट नाही झाली, म्हटलं हा. चला म्हटलं घरी जाऊ, काहीतरी भाजी घेऊ, डब्बा घेऊ आणि जाऊ म्हटलं कामावर. पण भाजीपाला काहीच नाही घरात, मग आता काय देऊ तुम्हाला? अरे द्या मग कांदे तर द्या. कांदे पाहिजे? मग आणली कांद्यावर पिशवी? पिशवी नाही आणली ना. मग आता माझ्याकडे बी पिशवी नाही, त्या माणसाने बी अशीच पिशवी आणली नाही. अरे रे रे, अरे मी डायरेक्ट आलो ना असं. असंच पाटीत घेऊन गेला तो पण. म्हटलं आता कांद्यावरच भागून घेऊ म्हटलं. चला आता काय करायचंय. पण मग आता पिशवी पिशवी नाही ना, मग द्या पाटी तर. नाही हो दादा, काल पण माझी एक पाटी गेली, मी आज नाही पाटी देत. अहो, असं करू नका. नाही नाही, तुम्ही पिशवी घेऊन या आता. अरे आता कुठं मला पिशवीला परत पाठवता. नाही, तुम्ही इथून कुठून पा पिशवी पण घेऊन या आणि पैसे पण घेऊन या आणि मग कांदे देते मी आता. हे पैसे देतो मी आता. हा ते पैसे देतो, फक्त मला कांदे द्या आणि एखादी पिशवी द्या. नाही, तुम्ही पिशवी घेऊन या आता. असं करू नका. नाही नाही, मी पाटी पिशवी काहीच देत नाही. माझी पाटी पण गेली ना, कांदे पण गेले, सगळंच गेलं, पैसे बी आता गेले तुम्ही माझे. कोणाला दिले मला काय माहिती. आता मी तुम्ही माझ्या गळ्यात तुमच्यासारखा पडू माणूस राहिले. पाहून दिले त्याला मी. तुम्ही माझ्या गळ्यात पडू राहिले. तुमच्या गळ्यात कशाला पडू मी? हा, मग तुम्ही माझ्यासारखा म्हटलं तर माझ्या गळ्यात झालं ना. तुमच्यासारखा होता, तुमचा भरोसा ठेवला, मला वाटलं तुम्ही म्हणून मी नाही दिले. ना, मी 5 दिवस झाले ना गेलो. आता ते मला काय माहिती नाही, पण तुम्ही पिशवी ते घेऊन या. नाही असं नाही, तुम्ही द्या बा, मी पैसे नाही देतो हो तुम्हाला. दादा, नाही मी एकदा लई घाटात घुसली, आता नाही घुसत घाटात पण परत. संध्याकाळी कामावर आला का लगेच पिशवी देतो. नाही ना, तो पण असंच बोलला माणूस. हा, तो बोलला असं. आणून देतो, घेऊन जातो, गाडीवर येतो, असंच बोलला तो पण मला. लई काय काय सांगलं. अरे लय जाऊ द्या, त्याचं जाऊ द्या, आपलं व्यवहार आहे. काय व्यवहार? मग कांदे द्या ना, तुम्ही पैसे देतो ना मी. नाही, तुम्ही पिशवी घेऊन या, मग नंतर कांदे देते मी तुम्हाला. ते हो, मला कामावर जायचंय, किती वेळ नाही झाला हो, बघा. नाही, तुम्ही आधी घेऊन या पिशवी, त्याच्याशिवाय नाही आता. नाही असं नाही. नाही दादा, तुम्ही ना तिथं मार्केटला पण लई कचकच करता. तुम्ही आता सकाळच्याला कचकच नका करू, तुम्ही जावा, पिशवी घेऊन या. मी नाही देते बोनी मी कांदे. करतो ना. नाही, तुम्ही काही बोनी बी करू नका आणि काही नका करू. हा. तुम्ही पिशवी घेऊन या, मग देते मी तुम्हाला कांदे. ते कांदे तर तुम्ही देणार बा. हा. एक पिशवी तर द्या. नाही ना, तुम्ही पिशवी घेऊन या घरून. अहो बोनी करून घ्या. नाही, तुम्ही तुमच्या घरून माझ्या पिशवी घेऊन हाताची या. बोनी लय भारी आहे. हा, नको तुमच्या हाताची बोनी पण नको मला. तुम्ही पिशवी घेऊन या. तुम्ही सकाळी कचकच नका करू मला. नाही कचकत नाही करत. मला बोनी परत करतोय मार्केटला मी. जायचंय दादा. हा, तुम्ही मार्केटला जा, पैसे हा. देतो मी, कांदे द्या ना मला. नाही हो दादा, अहो तुम्ही मला पिशवी- कामावर जायचंय. मग मला पण जायचंय मार्केटला. माझ्या भाजीपाल्याचा लिलाव गेला तर माझं सगळं ठप्प बसून जाईल. काय नाही होणार, बरोबर तुम्ही टायमावर पोहोचता. नाही, तुम्ही पिशवी घेऊन या, मी त्याच्याशिवाय तुम्हाला अरे, देत असं करू नाही नका. काही. नाही नाही देऊन टाका. नाही हो दादा, पैसे घ्या. तुम्ही पैसे, हा मग पैसे तर घेणच नाही मी. हा, कांदे देईन तुम्हाला मग तर पैसे तर घेणच पैसे नाही. घ्या. हे बघा पैसे. असं करा ना, मग पैसे घ्या, कांद्याची पाटी द्या
किंवा पिशवी मध्ये द्या, मी हा. संध्याकाळी आणून देतो तुम्हाला. नाही तुम्ही संध्याकाळपर्यंत काही मी थांबत नाही काही नाही, तुम्ही आता जा पिशवी, आता इतका वेळ इथे थांबले, आतवर गेले असते पिशवी घेऊन आले असते तुम्ही. अहो मी परत जायचं परत यायचं असं नको, तुम्ही द्या पिशवी भरून, पैसे घ्या तुम्ही. नाही हो दादा, नाही 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 ऐका, जमायचं ते. आता तो माझा सारखा माणूस होता का कोण होता काय हा पण माहिती. तो तुमच्यासारखा जरी होता तरी मग मी त्याच्यावर भरोसा टाकला ना, आता अजून परत कोणावर भरोसा टाकायचा आणि काय माझ्यावर टाकायचं? ठेवा भरोसा, असं करू मी नका. तुम्हाला ओळखत नाही काय नाही, कसं तुमच्यावर भरोसा टाकायचा, मी एकदा रो- भरोसा टाकला नको ऐकून नको. घ्या, तुम्ही मला ओळखत नाही हा पण मी तुम्हाला ओळखतो म्हणून इथपर्यंत आलो ना. हा मग तुम्ही ओळखता म्हणून इथपर्यंत आले, पण मी तुम्हाला ओळखत नाही ना, मग मी कसं काय माझ्या घरातली वस्तू मी तुम्हाला रोज उधारी भाजीपाला घेऊन जातो तुमच्याकडून, मग असं कसं बोलता. नाही नाही तुम्ही भाजीपाला घेऊन जाता ते मार्केटला. मार्केटला ठीक आहे, हा. मग आता तुमचं घर माहिती आहे म्हणून मी इथं आलो. नाही तुम्ही आधी घरून पिशवी घेऊन या, मग नंतर देते मी तुम्हाला कांदे काय तुम्ही पाहिजे. द्या हो, द्या. नाही दादा तुम्ही पिशवी अरे घेऊन तुम्ही या द्या आधी. हो, असं काही नाही, करू नाही. नका. मला घरचे काम आहे, मला मार्केटला जायचंय, तुम्ही हा. जावा घरला आणि पिशवी घेऊन या, मग देते मी हा कांदे बरोबर तुम्हाला. आहे, तुमचं घरचं काम करा तुम्ही, हा. फक्त मला कांदे द्या, मला भाजी बनवायची, ताबडतोब मला कामावर जायचंय. नाही मग तुम्ही जाऊन या, मग मग माझी सुट्टी पडेल, मग तुम्ही जाऊन या, मग ते कांद्यापायी माझी सुट्टी पडेल. कांदा पडत सुट्टी पाहिजे पडेल तर मग जा बाहेरून डबा घ्या आजचे दिवस. नाही ना, तसं नाही चालणार ना. नाही हो दादा, नाही नाही, असं करू नका, द्या. नाही हे बघा दादा, आमचा गरबा गुरबी एक हा. वस्तू गेली, आम्ही 17 दिवस मनाला खातो, आम्ही गरबा गुरबी राहतो आम्ही. बरं बरं, मग आता काय करायचं. तुम्ही आता एकच काम करा, हा. घरला जावा पटकन, हा. पिशवी घेऊन या, मग मी तुम्हाला कांदे मोजून देते. अरे बरं, हा. कांदे काय भाव आहे. 40 रुपये किलो. अरे त्याच्यातही 40 रुपये, हा मग स्वस्त आहे ना हो. स्वस्त आहे म्हणजे मग 30 रुपये लावा ना. नाही हो, स्वस्त 40 रुपये किलो स्वस्त आहे म्हणता, परत 30 रुपये पण लावा म्हणता, हा, मग असं कसं. मग आता तुमच्यासाठी स्वस्त आहे, मग आमच्यासाठी महाग आहे ना. असं कसं मागे मग? दादा, मार्केटला 80 रुपये किलो कांदा आहे, मी तरी 40च देते. 30 रुपये लावून टाका, मी जातो घरी. हे बा दादा, तुम्ही कचकच करू नका, सकाळी सकाळी भावाला तुम्हाला घ्यायचे तर 40 रुपयाने भेटतील, तुम्ही घरला जावा पिशवी घेऊन या, मग देते मी तुम्हाला. तुम्ही सकाळी सकाळी कचकच नका करू. हो कचकच नाही करत, माझ्या हाताची बोनी लय मस्त आहे. नाही नाही मला नको, तुमच्या हाताची बोनी नाही झाली तुमच्या हातून तर चालते, मला पण सकाळी सकाळी नाही नाही, कटकट असं नको. करू नका. नाही नाही हो द्या हो. नाही दादा, बरं नाही तर ठीक नाही. आहे, मग आता काय करायचं मग मी. आता मी तुम्हाला एकच सांगितलं, 40 रुपये किलोनी तुम्हाला कांदे भेटतील, तुम्ही घरला जाऊन पिशवी घेऊन या, मी तुम्हाला कांदे मोजून देते 1 किलो. बरं मग आता काय करू, मग मी तर उपाशी राहील. उपाशी कशाला, पिशवी घेऊन या कांद्यांसाठी. हा, मग परत यायचं, मग वेळ जातो असं ना. किती लांब राहता, इथं राहता तुम्ही, असं नाही किती लांब ना, आहे. आता मी तिकडच्या खोलीत गेलो राहायला. तिकडे गेले असं. हा, समोर गेलो तिकडे हा, मग राहायला. समोर पण गेले तर असं किती लांब आहे. मग लांब आहे ना जरा, बघा. इथून 10-12 पावलं अजून पुढे. नाही ना, ते हॉटेल आहे ना, हॉटेलच्या पाठीमागे आहे. हा मग तर अजून 10-12 पावलं पुढे. नाही ना, जास्त लांब आहे ना. 50 पावलं. हा 50 म्हटलं तर लय झाले ना. मग जावा पटपट. नाही नाही, तुम्ही द्या. आवा दादा, तिथपर्यंत आलं 10 मिनिटं लागत नाही मला. तुम्हाला लागत नाही, मग? पण मला तर लागतं ना जास्त वेळ. मग जरा पटपट पाय उचलून निघायचं आपण. द्या 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 हो. नाही हो दादा, नाही ए, नाही असं करू नका. नाही, तुम्ही जावा घरला, तुम्ही घरून जाऊन घेऊन या पटकन. हो, द्या हो. नाही नाही, मी नाही द्यायची दादा अरे, तुम्हाला देऊन टाका, आता. देऊन टाका. नाही नाही, आता तुम्ही राग धरले ते माझं राग सारखा धरलं माणूस ते नाही आला. दादा. हे बघा, तुम्ही ना सकाळचा टाइम आहे, तुम्ही सकाळी सकाळी किचकिच करू नका, माझा दिमाग खराब करू नका तुम्ही. नाही, मला नाही. मार्केटला जायचंय, हा. मला भाजीपाला पण घ्यायचंय, परत दिवसभर मार्केटला तुमच्यासारखे काही गिरायक येतात आमच्या जवळ. बरोबर आहे. लई दिमागचं दही होता आमचा. तुम्ही आता जावा घरला, पिशवी घेऊन यावा तुम्ही. द्या. नाही म्हटलं दादा तर नाही. नाही? बरं. नाही, तुम्ही मग जावा आता- घरला, पिशवी घेऊन या, माझ्याकडून काहीच भेटणार नाही. काहीच नाही का, बरं ठीक जावा आहे, तुम्ही. चालेल हा, चालेल. बरं. येऊ मग. हा. बरं चालेल. सकाळी सकाळी काय कसं यार, असतं हे काम काय आहे. एकदम सकाळी सकाळी असं झालं, काय करायचं आता, उपाशीच जायला लागल मला.